नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 बीड ते मुंबई लाँग मार्च. विशेष रिपोर्ट. माणिक धनवे. बीड येथून अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यभरातील आंबेडकरी पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा या घोषणेसह आज बीड येथून मुंबईच्या दिशेने भव्य पायी लाँग मार्चला सुरुवात करण्यात आली आहे. बीड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून या पायी लाँग मार्चची सुरुवात करण्यात आली. राज्यातील विविध आंबेडकरी पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलकांनी स्पष्ट केले की हा लढा कोणत्याही जाती किंवा समाजाविरोधात नसून राज्य सरकारच्या धोरणाविरोधातील लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन आहे. आंदोलकांनी उपवर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. अहवाल गुप्त ठेवून सरकार जनतेवर निर्णय लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अभ्यासपूर्ण सूचना आणि हरकती सादर करण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनादरम्यान केवळ उपवर्गीकरणाचाच मुद्दा नसून कंत्राटी नोकर भरती, शिक्षणाचे खासगीकरण, जातनिहाय जनगणना तसेच अनुसूचित जाती जमातींचा अनुशेष भरणे या प्रश्नांवरही सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सरकारी भरतीतील कंत्राटी पद्धत बंद करून समान आणि मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यापूर्वी बीडमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र शासनाने समाजाच्या भावना आणि मागण्यांची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप करत आता बीड ते मुंबई पायी लाँग मार्चच्या माध्यमातून थेट सरकारपर्यंत आवाज पोहोचविण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हा लाँग मार्च मुंबईपर्यंत पोहोचणार असून राज्यभरातील विविध संघटनांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाकडे आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माणिक धनवे, एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 बीड. मुळात आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, जातनिहाय जनगणना करावी, अनुसूचित जातीच्या नोकरीतला जो अनुशेष आहे तो त्याचा भरणा करण्यात यावा. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी या लाँग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा लाँग मार्च बीडमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आता सुरू आहे आणि हा लढा लाँग मार्च जो आहे हा मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. आमचा पहिला मुक्काम हा मांजरसुंबा असेल, दुसरा मुक्काम पाटोदा असेल, तिसरा मुक्काम जामखेड असेल, चौथा मुक्काम आष्टी असेल, पाचवा मुक्काम हा आमचा अहिल्यानगर असेल. या पद्धतीनं आम्ही परिपूर्ण नियोजन केलेलं आहे. तर राज्य शासनाला आमचं या ठिकाणी सांगणं आहे, आमचं म्हणणं आहे की बाबा या त्या दोन जातीमध्ये तुम्ही भांडण लावून या ज्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची पुढे तुम्ही भाजून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचं करत आहात हे तुम्ही थांबवलं पाहिजे. अन्यथा या आरक्षण उपवर्गीकरण जर लागू केलं तर हा महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी इथला आंबेडकरी समुदाय बंद करेल. हे मात्र आम्ही या ठिकाणी तुम्हाला छातीडोकपणे सांगतो. आमची विनंती आहे, हा लाँग मार्च आम्हाला पायी चालण्याचं काही आम्हाला हवं नाहीये, परंतु तुम्ही जो आमच्या भारतीय संविधानाच्या आर्टिकलवर ज्या पद्धतीनं तुम्ही घाला घालत आहात, भारतीय संविधानाला कमकुवत करत आहात, हा इथला आंबेडकरवादी समूह पाहू शकत नाही. त्याच्यामुळं हा आक्रोश लाँग मार्चच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्याच्यामुळं त्याच्या अगोदर मला जर ही प्रक्रिया थांबवता आली तर थांबवा, नाहीतर आम्ही तुमच्या गाड्या तोडू, फोडू, जाळू. पण इथला आंबेडकरवादी या आक्रमकतेनं आता मैदानात उतरलेला आहे. पहिली मागणी आहे की आरक्षणाचं जे उपवर्गीकरण करण्याची जी प्रक्रिया चालू आहे ती तात्काळ शासनानं थांबवावी. याच मागण्यासाठी आहे
आम्हाला सांगण्यात येतं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं तर गुजरातमध्ये का नाही चालू, उत्तर प्रदेशमध्ये का नाही चालू, मध्य प्रदेशमध्ये का नाही चालू, वेस्ट बेंगालमध्ये का नाही चालू, कोणत्याच राज्यात चालू नाही. तर सुप्रीम कोर्टाचं जर कंपल्शन असतं तर सगळीकडे लागू झालं पाहिजे. महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत यांनी हा सरकार प्रायोजित डाव आहे. जाती जातीमध्ये भांडणं लावणं, जाती जातीत दंगली लावणं हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांना इशारा आहे. हे जे करोडो लोक आहेत, आम्ही आज लॉंग मार्च सरकारला इशारा देण्यासाठी काढत आहोत. हा इशारा आहे. ही प्रक्रिया तात्काळ थांबवा, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे आनंद बदर कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो सार्वजनिक झाला पाहिजे. अरे कोण कुठला बदर कटला येतो, कुठं गेला तो, त्या महाराष्ट्रात फिरलाय, नेमकं कोणाला भेटलाय तो, त्याचा रिपोर्ट जाहीर केला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे विदाऊट इम्पेरिकल डेटा वर्गीकरण करता येणार नाही. महाराष्ट्र शासनानं तो इम्पेरिकल डेटा जाहीर केला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे शासनानं जो शेड्यूल कास्टचा जो अनुशेष आहे नोकरीमधला तो भरून काढला पाहिजे. चौथी मागणी आहे जातीनिहाय जनगणना केली पाहिजे आणि ॲक्युरेट आकडे समोर आणले पाहिजेत, तर हे जाती जातीमधले भांडणं थांबतील. आणि पाचवा मुद्दा आहे पदोन्नतीमधल्या आरक्षणाचा, ते कायम राहावं. या 5 मुद्द्यासाठी हा लॉंग मार्च चालू आहे. लॉंग मार्च त्याच वेळेस संपेल. आम्हाला सरकारनं भेटायला बोलवलं, आम्ही भेटायला जाऊ, चर्चेला बोलवलं चर्चेला जाऊ, आणि भेटाय नाही जरी बोलवलं तिथूनच जरी निर्णय घेतला आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची आम्ही प्रक्रिया थांबवत आहोत. एका वेळेचा GR करा, हे आंदोलन त्या क्षणाला आम्ही थांबू, अन्यथा आम्ही मंत्रालयावर येत आहोत. 10 लाखाचं निळं वादळ मंत्रालयावर धडकणार आहे. 26 तारखेला लाखोनं लोक आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. लॉंग मार्च मध्ये जी समग्र परिवर्तनाची लढाई इथल्या तरुणांनी आयोजित केलेली आहे. त्यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डावे हे पाठिंबा येऊ लागलेले आहे. मूळ आम्ही ह्याच्या उपवर्गीकरणावरती मत मांडण्यापेक्षा हा डाव आहे आणि बीजेपीचा की हे मूळ आरक्षण आहे, आरक्षण वर्गीकरण आहे, उपवर्गीकरण हा बहाणा आहे. आणि म्हणून स्त्री दास स्त्रियांची गुलामी अंत करणे, वर्गांत शोषणाचा अंत करणे आणि वर्गाचा अंत करणे ही जी बाबासाहेबांची मुख्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा हा कार्यक्रम सर्वांना विनंती आहे आपण आता कार्यालयावर मुस्लिम लोक आले रॅलीला सुरुवात होत सर्वांना विनंती आहे आपण पुढे चालायचं आहे. डोंगरे सर इकडे घ्या, प्रवीण भाई इकडे घ्या. पाहायला मिळतो नेमकं आता त्यांच्या जे मागण्या आहेत की सरकार कशा पद्धतीनं आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.